संसदेमध्ये आजही गोंधळाची शक्यता आहे। नीटसह अन्य मुद्द्यांवर चर्चेसाठी विरोधक आक्रमक होताना दिसून येत आहेत। तर मागच्या आठवड्यामध्ये नीटवर चर्चा करा अशी मागणी विरोधकांनी केलेली होती। तसा प्रस्ताव सुद्धा आणला होता। राहुल गांधींनी स्वतः जे विरोधी पक्षनेते आहेत त्यांनीही नीटचं जे पेपर लीक प्रकरण आहे त्याच्यामध्ये चर्चा करण्याची मागणी केली होती। पण त्यानंतर सभागृहाचं कामकाज हे सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आलं आणि आज सोमवार आहे, त्यामुळे विरोधक आता नीटच्या मुद्द्यावरच अडून राहतात का, त्यावर चर्चेची मागणी ते पुन्हा एकदा करतात का ते बघावं लागेल। दरम्यान विरोधकांकडून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे। तर संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सोमवारी ही गोंधळाची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे। नीट परीक्षेसह स्पर्धात्मक परीक्षांमधील घोळ, अग्निपथ योजना, महागाई या मुद्द्यांवर आक्रमक राहण्याचे संकेत विरोधकांनी दिलेत। असं असताना सरकारही त्याचा तीव्रतेने प्रतिकार करण्याची शक्यता आहे। त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहात वादळी चर्चेचा अंदाज आहे। तर आता ही चर्चा नेमकी कशी होते ते बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।